मी अश्विनी आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज मी जाते पार्लरला आणि पाऊस येते आणि मला झाले लेट, कारण शौर्य खूप आजारी पडलाय। तो अजिबात मला सोडून राहत नव्हता। तर आता बघू, त्याला कसं तरी ठेवलं घरी। राहिला तर ठीक, नाही राहिला तर आईला कॉल करायला सांगितले। तसं मी जाणार आहे घरी थोड्या वेळाने। मग आता बघू पार्लरमध्ये कोणी आहे की नाही। चला तर बघत राहा पुढं व्हिडिओ कंटिन्यू। मी आली पार्लरमध्ये आणि माझं पार्सल आलं होतं इथं ना, तर चला म्हटलं लगेच ओपन पण करून घेऊ, कारण बघितलं पाहिजे ना त्यामध्ये काय आले काय नाही। तसं तर आपल्याला माहितीच असतं पार्सलमध्ये काय येणार आहे, पण ते बरोबर आले की नाही आले एवढा विश्वास माझा मेशोवरती नाही आहे। त्यासाठी ओपन करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण इलेक्ट्रिक वस्तू आहे त्यामुळं बघते, चेक करते। असं पण मला ना पार्सल आलं ना कोणीतरी गिफ्ट दिल्यासारखंच वाटते, म्हणून मी एवढी एक्सायटेड असते पार्सल ओपन करण्यासाठी। पॅकेजिंग खूप मस्त आहे, पण आता पॅकेजिंग सारखं प्रोडक्ट पण असावं म्हणजे 5 स्टार रेटिंग देते लगेच। ओ 500 रुपये, यू कॅन बी अप 500 रुपये कॅश पेन 10%, 5 रेटिंग। ही काही आहे आपली ट्रिमर मशीन, ही अशी काही आहे कारण आता शौर्याचे केस कट करण्यासाठी घरी लागते ना, तर त्यासाठी मी मागवलेली आहे। 1-2 वेळेस ना मी अशीच त्याचे मोठे पप्पाची वगैरे आणून यूज केली होती शौर्यासाठी। तर आता म्हणलं की नाही, आता आपल्याला तर ती रेग्युलर लागणारच आहे। हे बघा पॅकेजिंग खूप मस्त आहे, हे बघा एवढं सुंदर आहे। आणि त्यामध्ये ब्रश पण आलेत, म्हणजे तुम्हाला कोणत्या साईजचं करायचे, कोणत्या साईजप्रमाणे कट करायचे ते। वाव, बघा किती सुंदर ब्रश आहेत ना यामधले, खूप छान आहेत। म्हणजे 0 पासून 1 2 3 4 5 असे आहेत, म्हणजे तुम्ही यामध्ये कोणता पण नंबरनी केस कट करू शकता। यम तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता। आणि हे सोबत त्याचं चार्जर आणि पिन, तर याची पिन ना थोडीशी वेगळीच दिसती। हे बघा, हे आपल्या दुसऱ्या चार्जरला तर नाही होऊ शकत, अशा टाईपमध्ये आहे। आणि हे काय मला पण माहीत नाही, बघू मी त्यावरती वाचून बघते, कारण मी पहिल्यांदाच हे प्रोडक्ट मागवले। चला तर आपण मशीन बघू, चालती का? चालती। बघा, हे पाऊस एवढा जोराचा चालू झालाय ना, मी घरामधून आले तेव्हापासून, नाहीतर अगोदर अजिबात नव्हतं। मी निघाले तेव्हा चालू झालं एवढा। मी ना आज पार्लरमध्ये आले, आज पण मॅडम आलेले नाहीत, त्यांना उशीर झालाय कारण आज पाऊसच एवढा येतोय ना। आणि ही बघा माझी मेहंदी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा। उजव्या हाताने डाव्या हातावर काढली आणि डाव्या हाताने उजव्या हातावर काढली, हे बघा दोन्ही पण हाताने काढली। तर आज मॅडम आलेले नाहीत, तर म्हटलं चला तोपर्यंत ब्लाऊज घेऊन आले होते हुकलूक करायचे, तर तेच काम चालू होतं माझं, तेच करते। बाहेर पाऊस चालू आहे आणि आत्ता घरी गेलेत। मी त्यांना सांगितलं की जाताना मला कॉल करा, तर त्यांनी कॉल केला आणि मी रिसीव नाही केला। तर ते आता घरी गेलेत, मी त्यांना रिटर्न बोलवले जेवण करून या म्हणलं, कारण ते आले की आमचं ठरलेलं असतं की आम्ही पाणीपुरी खायला जातो। तर आता बघू, ते आले ना रिटर्न, मी पाणीपुरी खाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खाते की नाही खाते, त्यांनी येतात की नाही ते तुम्हाला समजेलच। तर आता एवढा ब्लाऊज मी पहिलं हुकलूक करून घेते, नंतर मॅडम पण येणार आहेत 5 वाजता बोललेत, आता 4:30 वाजलेत। मी आले एक ब्लाऊज केलेला ऑलरेडी हुकलूक, काल पण 2 ब्लाऊज घेऊन आले होते, 2 केले, कारण बसून पण बोर होते, जास्त मोबाईल बघते ना, त्यामुळं चला म्हटलं थोडंफार काम पण होत राहते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आता इतकं करून घेते हुकलूक, एक ब्लाऊज झालं आहे, दुसरं आहे। आपलं सामान सोबत ठेवलं ना बरं पडतं, कोणी क्लायंट, कारण आज पाऊस आहे त्यामुळं कोणी क्लायंट नाही, आणि जर एखादे असतील ना तर ते अपॉइंटमेंट घेऊन आलेले असतात, त्याच्यामुळे एवढं काही नाही, त्यांचं टायमिंग आपल्याला माहितीच असतो की कधी येतात, आणि जास्त क्लायंट 6च्या नंतर येतात संध्याकाळी। एक दिवशी ना तर बंद व्हायच्या अगोदर एवढे येत होते ना, वटपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशी,
मी शेवटी ना बंद केली शॉप. त्यानंतर एक क्लायंट बाहेर. मग 8:30 वाजले होते. एक शौर्य पण घरी होता. मला थोडंसं मार्केटमध्ये पण जायचं होतं भाज्या घ्यायला. तर मी काय मग नाही घेतला तो क्लायंट. तर असं असतं, दिवसभर घरी असतात बायका आणि संध्याकाळचंच बाहेर निघतात. त्यांना पण काय माहिती काय असतं ते त्यांचं पण. तर चला असो, आपलं काम आपण करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप नका करू. येऊ येऊ का मी येऊ खायचं घेऊन जाता मला थांबा. ए चल की पटकनी. हां नको पाऊस नाही. हां पाऊस. व्हिडिओ शूट करून देता माझा तिथं बाहेर गार्डनमध्ये छान होतं. चला तर आज पुरतं एवढंच. काय भेटूया तू उद्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.